आणि ठाकरे गट धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात अदानींच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे। 16 तारखेला म्हणजे उद्याच्या शनिवारी हा मोर्चा निघणार आहे, परंतु या मोर्चाला परवानगी मिळण्याबाबत जरा साशंकता आहे। हा मोर्चा धारावीमधूनच काढला जावा आणि धारावीच्या टी जंक्शनवरती सभा घ्यावी आणि मोर्चाचा समारोप करावा, असा आग्रह जॉईंट सीपी सत्यनारायण चौधरींचा आहे। मात्र परवानगी द्या किंवा देऊ नका, आम्ही मोर्चा काढणारच, असा पवित्रा ठाकरे गटाने घेतलाय। विरोध पुनर्विकासाला नाही तर विकास करताना असलेल्या त्रुटींना आहे। या मोर्चाची कारणं आपण पाहतोय। ठाकरे गटाची भूमिका, धारावीकरांना त्यांच्या हक्काची घरं मिळायला हवीत, धारावीतले उद्योग आणि व्यवसाय हे सगळं तिथेच राहायला हवं झालं पाहिजे। धारावीचा पुनर्विकास करताना रहिवाशांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात। 80% बिल्डरला दिलेल्या हक्कांबाबत सरकारने विचार करावा। नियम डावलून विकासकाला फायदा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू नये। मोर्चाला पोलिसांनी अद्याप तरी परवानगी दिलेली नाही, परंतु हा मोर्चा ठरल्याप्रमाणेच निघेल अशी भूमिका ठाकरे गटाची आहे। आमची सगळी तयारी झाली आहे आणि लाखो लोक मोर्चात सहभागी होतील असा दावाही त्यांनी केलाय। शिंदे गट आणि भाजप आपल्या विकासात मित्रासाठीच काम करतायत असा आरोप ठाकरेंचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।